नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे. स्वागत आहे तुमचं आपल्या निकिता पाटील चॅनलमध्ये. सो सकाळचे 6 वाजलेल्यात, तर चला आतापासून मी पुरा 12 वाजेपर्यंत माझं जे काही रुटीन आहे मी तिथून शेअर करते. खरं तर मला सकाळी उठलं म्हणजे लगेच कामाला लागा वाटते, पण आज इतकं बॉडी पेन करायला तर मग थोडंसं निवांत बसले. 5 मिनिटांनंतर मी लगेच माझ्या कामाला लागले. आणि सकाळी लवकर उठलं म्हणजे नाही बाहेरचं वारं इतकं भारी वाटते. ते थंडीकार आहे ना, गरमीकार आहे ना, त्याच्यामुळे थोडंसं डोअर ओपन करून मी बाहेर जाऊन येते. आणि रात्रीला सगळे भांडे वगैरे क्लीन करून ठेवते आणि झोपायच्या ते असं काही कवर पण करून ठेवते, कारण कॉकरोच मच्छर काय बी बसणे म्हणून. सो किचन तर सगळं क्लीन केलेलंच राहते, तरीसुद्धा आणि असं काही मच्छर वगैरे बसतात म्हणून अनेकदा पाण्यानं फक्त पुसून घेते. आणि तुम्ही पण माझ्यासारखं असं 2 बेबीची आई म्हणजे जर जास्ती लेकरं वगैरे घरामध्ये असलं तर हे झाडू वगैरे घरामध्येच ठेवलं तर बेटर वाटते, कारण एवढं घरामध्ये दिवसभर कचरा पडून राहते. त्याला प्रत्येक बार बाहेर जाऊन आणायचं म्हणजे लईच हैराण होऊन जाते, म्हणून मी तिथंच ठेवते, म्हणजे सोफाच्या मागेच ठेवून टाकते. सो चला आधी सगळे घरं वगैरे म्हणजे बेडरूम सोडून एक एक्स्ट्रा बेडरूम आहे आणि किचन आहे, हॉल आहे, तेवढं सगळं मी झाडून घेते. आणि पुसून वगैरे काय घेत बसणार, फक्त सगळीकडलं झाडून घेतल्यावर. तर चला इथून थोडंसं माझ्यासाठी टाईम देते, म्हणजे अर्धा तास त्याच्यामध्ये फ्रेशअप व्हायचं, ब्रश तन करायचं आणि सकाळी चहा तन पिवा वाटणार, म्हणून मी दुसऱ्याच कामाला लागते. आता सकाळची पारशी कामं झाला, आता पुढच्या कामाला सुरुवात करत. भाजीलाच काय मटकी वगैरे करायचं असलं म्हणजे नाही जास्त टाईम लागते, मग सकाळी मी कट करत बसणार, रात्रीला असं रेडी करून ठेवतो. चला इकडे काहीतरी राईस वगैरे ठेवते, त्याच्यानंतर देवपूजाला भांड्याच्या टोपल्याने मी कधीच खाली करून ठेवणार, म्हणजे रात्रीलाच क्लीन करून ठेवतो मी. सकाळी हे सगळं खटखट आवाज करायला नको वाटतं, लेकरं उठून बसतात म्हणून. तो स्वयंपाक वगैरे झाला की जेवण तर झालं म्हणजे सगळे खतमच होऊन जातात, उरलेले तेवढेच लावून घेतात. आणि मी डेली न चुकता हे एक रुटीन माझं कंटिन्यूच आहे, म्हणजे इकडे स्वयंपाकाला कुकर लावते, नाही तर भाजी काय पण ठेवायचं गॅसवर आणि सोबतच इकडे देवपूजा पण करायचं. एका टाईममध्ये नाही, दोन्ही पण कामं होऊन जातात. आणि इकडे तेलंगणा साईडला नाही न चुकता रोज दरवाजाला तांब्या भरून ठेवतातच, म्हणून मी पण ती कंटिन्यू करली जेव्हापासून इथं आले ना तेव्हापासून. सो मला आणि झाडं पण लावा वाटते, पण त्याला पाणीच घालायला टाईम भेटणार, म्हणून हे ॲलोवेराचं एक राहून गेलं आहे. सो त्याला कधी कधी तर पाणी घातल्यानं चालते, म्हणजे 4-8 दिवसाला पाणी घातल्यानं पण चालतंय, ती काही पण होईना त्या झाडाला. तर ह्या टाईमला मला रिलॅक्स चहा प्यायला टाईम भेटते, म्हणजे सगळं कामं होऊन जातात. गडबडीमध्ये चहा पिलं तर मी 2-3 कप पिल्यानंसुद्धा मला पिल्यावानी वाटणार, म्हणून निवांत चाय बिस्किट म्हणजे 8-9 वाजता ह्या टाईमला पिते. आणि इकडे समोरच विशालचं योगा एक्सरसाइज चालला, आता व्हिडिओला डिस्टर्ब व्हायचं म्हणून त्यांना पुरा कडेला उभारून त्याचं कंटिन्यू करला होता. आणि मी वरे 2-4 दिवसाला असं काही स्वीट बनवते जेवणामध्ये. सो आता हे शेवया किती दिवस झालं किराणीमध्ये म्हणजे डब्यामध्ये पडून आहेत, म्हटलं की त्याचंच काहीतरी शिरखुर्मा वगैरे बनवायला येते. आणि चपात्याचं पीठ तिमून ठेवलं म्हणजे अर्धा तास त्याला पण रेस्ट भेटते, सोबतच पाटीलचं पण रेडी होणं होऊन जातं आहे, तर मग लगेच चपात्या वगैरे करून त्यांना पाठवून द्यायचं. सो चला आता 9 वाजलेले, माझा अर्धा स्वयंपाक झाले, फक्त चपात्या वगैरे करून घ्यायचंच आहे. काय झालं काय झालं चक्कर येऊन आलं. सो स्वीटी काल पाण्यामध्ये एवढं खेळले, म्हणजे आम्ही गावाला जाऊन आलो आणि त्याचे एवढे कपडे पडले 2-3 बॅग, त्याच्यामध्ये फक्त 2 बॅग दिलो आणि पाटीलचे आणि थोडे साड्या वगैरे आहेत ते दिवाळी म्हणले, कारण एवढं पाण्यामध्ये खेळायचे ना काल. त्याची तिची तब्येत बिघडली आहे, ताव आले, रक्ताच्यानं डोकं अंग पुरा असं गरम आहे. सो आता टॉनिक वगैरे घालून आणि झोपी घाटायचे, म्हणूनच आता 9 वाजता उठले. असं माझी लालूबाई अजून पण उठली, म्हणजे एक बार उठले तिच्यामध्ये अर्धा तास गेले माझं. तर 8 वाजेपर्यंत माझं सगळं काम होत जातं. हिनं रोज लवकरच उठते आहे ना, चहा नाही तर तिनं रोज लवकरच उठते. स्वतः तब्येत खराब झाली म्हणजे थोडंसं लेट झालं आहे. असं तर पाटील तर 10 वाजता जायच्या आणि चपात्या वगैरे करून घेते आणि त्याच्यानंतर माझे कपडे वगैरे तेच चालणार आहे. सो स्टे ट्यून. म्हणलीस स्टे ट्यून म्हणनी बाय म्हणावा.
बरं. आणि आणि बघ तू पाण्यात खेळ आणि सर्दी होलेली आहे ना. खेळणारच नाही आता. गुड गर्ल, खेळणे. फिनिश कर तेवढं चहा. पी पी मारा चहा. हां. लाली गुटी, लाली गुटी, राधे राधे. राधे राधे लाली गुटी. आय 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 नतळ माझ्या. श्री गुरुदेव, राधे राधे. दिया हां आई तर दोघं स्वीट गेलेत. चला आता पाटील त्यांचा आवर जो पत्र म्हणजे त्यांनी रेडी होतो पत्र हे बेड आवरून घ्यायचं काम राहतंय माझं. सो ते सगळं नीट ठेवायचं, सोबतच झाडून पण घ्यायचं. तेवढ्या टाइममध्ये हे होऊन जात आहे. चला आता आमचं स्वयंपाक बनणं झालं, जेवण झालं. आता नेक्स्ट काम म्हणजे सगळं घर क्लीन करायचं, सोबतच कपडे वगैरे मशीनमध्ये लावायचं. आणि जे काही असं लालेचे तर खराब झालेले कपडे राहतात नाही ते हातानंच धुते. आणि जे काय तर क्लीन थोडंसं धुवायचं होतं ते मशीनमध्ये लावते. त्याच्यानंतर किचन वगैरे क्लीन करून घेते. सगळ्यात मोस्ट म्हणजे अनेकदा किचनमध्ये मला तवा एंटर करावं वाटतं एकदम छान किचन असल्यावरच. त्याच्यानंतर छान सगळं घरं वगैरे झाडून घेतल्यावर नेक्स्ट टाईम मला लास्टला पुसून घेते. म्हणजे लेकरं पण तवा झोपी जातात, कोणी हिंडायला राहणार, कोणी गर्दा करायला राहणार, घर पण छान क्लीन राहतंय. सो चला आता सगळे कामं झालात. आता 1 ते 1:30 वाजलेले. खरं तर 12 वाजेपर्यंत होऊन जातात. जरा स्वीटीची तब्येत बिघडल्यामुळे इकडे तिकडे टास होतं. त्याच्यानंतर हे सगळं आवरायचं आहे आणि लालूबाईला चारवायचं आणि स्वीटी उठल्यावर तिच्या मागे लागायचं. दिवसभर हेच चालणार आहे. सो आजच्या ब्लॉगला इथंच एंड करूत आणि भेटू तसंच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.